नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या चॅनलवरती आपलं स्वागत करतो। मी आज आहे नवी मुंबईतील कलंबोली या ठिकाणी आणि मनसे पुरस्कृत चषक 2025 चे इथे आयोजन केलेले आहे। मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। पावलांचा वापर केला आहे सागर दरेकर गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं। सुधीरला मात्र इथे स्ट्राइक रोटेट करायची होती। सुहासला प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बघाव्या लागतील, आपल्याकडे स्ट्राइक ठेवावी लागेल, कारण तुमच्या नावाचा जो दबदबा या मैदानावरती आहे ना, जवळजवळ हजारोच्या संख्येने आज शनिवार आहे आणि लोक प्रेक्षक बघायला आलेले आहेत मॅचेस आणि खूप छान असं आयोजन इथे मनसे कडून करण्यात आलेले आहे। आणि मी पुन्हा दाखवतो फोटो आणि व्हिडिओ। सुहास नाळे या खेळाडूचा आपण सातत्याने उल्लेख करतोय, परंतु सिंगल घेऊन कदाचित चूक झाली आहे का मैदानाच्या आतमध्ये? स्वतःच्या मनगडी ताकदीवरती विश्वास ठेवणं गरजेचं होतं। सामना तुम्ही एवढ्या लवकर सोडू शकत नाही। बाहेरचा चेंडू होता। नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काले सर सुद्धा आलेले आहेत, बघू शकता। खरं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल घेणं हा कुठेतरी चुकीचा निर्णय ठरला, कारण त्यानंतर तब्बल 5 चेंडूचा खेळ येणं बाकी होता। आणि सुहास नाळेच्या बॅट मधून जर आपण पाहिलं ना, म्हणजे सुहास नाळेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 4 पटक्यांचं काम होतं। परंतु आता हे लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतं। सागरच्या विरोध अशा प्रकारची फटकेबाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु इथे पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये। सुहासच्या बॅट मधून मात्र येतोय, आणखीन एक दर्शकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि मला वाटतं गेले 15 ते 16 वर्ष दरवर्षी एक टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येते। 21 याही वर्षी जानेवारी महिना आहे आणि 21 धावांची गरज 11 तारीख आहे, शनिवार दिवस आहे आणि यावेळेला शहराचा वेग घेणारा चेंडू होता, छक्कन चेंडूने वळण घेतलं। मनसे चषक म्हणून त्याला आपण उल्लेख करू शकतो। तोपर्यंत मात्र शरीराचा वेग चेंडूने घेतला, ही गुणवत्ता आहे। याच मैदानावरती 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरला होता गोलंदाजीच्या माध्यमातून सागर दरेकर। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।